छत्रपती संभाजीनगरच्या 21 कोटींच्या क्रीडा संकुलाचं अपहार प्रकरण जे आहे, या घोटाळेबाज कंत्राटी कर्मचाऱ्याने गर्लफ्रेंडला 4 BHK फ्लॅट गिफ्ट दिल्याचं आता उघडकीस आलेलं आहे. 13,000 पगार असलेल्या कर्मचाऱ्याकडे BMW सुद्धा सापडलेली आहे. 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांकडनं 21 कोटी 59 लाख 38,000 कोटींचा झोल करण्यात आलेला होता. BMW बाईक, डायमंडचा चष्मा, 35 लाखांची स्पोर्ट्स व्हेकलची खरेदी अशा पद्धतीची उधळण पैशाची यांनी केलेली आहे. आरोपी हर्षकुमार क्षीरसागर SUV कार घेऊन फरारही झालेला आहे. आरोपींनी घोटाळ्याचे 21 कोटी रुपये 12 खात्यांमध्ये फिरवले होते अशा पद्धतीची माहिती कळतेय. या संदर्भात आणखी सविस्तर माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडनं. कृष्णा, बऱ्यापैकी पैशाचा अपव्यवहार आणि त्याचबरोबर भरपूर प्रमाणामध्ये उधळण सुद्धा झालेली आहे. अधिक काय माहिती आहे? क्रीडा विभागाच्या 21 कोटी रुपयांची ऑनलाईन या ठिकाणी अफरातफर केल्याचं समोर आलेलं आहे आणि जो क्षीरसागर नावाचा फरार आरोपी आहे त्यांनी 12 खात्यामध्ये ही रक्कम या ठिकाणी वळवल्याचं समोर आलेलं आहे. त्याशिवाय त्यांनी जे पैसे मिळाले त्यातून उधळपट्टी केल्याचं देखील समोर येत आहे. ज्यामध्ये आपल्या मैत्रिणीला त्यांनी एअरपोर्ट समोरील एका हायफाय सोसायटीमध्ये 4 BHK फ्लॅट घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचबरोबर BMW आणि इतर काही कार खरेदी केल्यात. हिरे खरेदी करणार असल्याची देखील तयारी त्याची होती असं देखील पोलिसांनी म्हटलेलं आहे. शिवाय या सगळ्या प्रकरणात स्पोर्ट्स बाईक आणि इतर वस्तू खरेदी केल्याचं देखील समोर आलंय आणि 13,000 रुपये पगार असलेल्या एका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हा सगळा अपहार केलेला आहे. मात्र यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे एखाद्या क्रीडा खात्याचा पैसा 21 कोटी रुपयेपर्यंत अशा प्रकारे वळवला जातो त्यावेळेस तिथले अधिकारी नेमके काय करत होते त्यांच्या ही बाब का लक्षात आली नाही. बँक कर्मचाऱ्यांनी देखील अशा प्रकारे सरकारी पैसा एखाद्या खात्यात वर्ग होतो त्यात दक्षता काय घेतली नाही हा प्रश्न देखील उपस्थित होतो आणि याची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी देखील क्रीडा प्रेमींकडनं करण्यात येते आहे. पूर्वी नक्कीच धन्यवाद कृष्णा आपण दिलेल्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.